नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास नारळी पौर्णिमेनिमित्त जाणून घेणार आहोत. कारण येत्या गुरुवारी म्हणजे 27 ऑगस्ट रोजी आहे नारळी पौर्णिमा. बघा, गुरुवार म्हटलं तर माता लक्ष्मींचा वार आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मींनाच समर्पित असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे, एक छोटीशी सेवा करायची आहे, जी केल्याने निश्चितच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मींचा जो वास आहे तो कायम स्वरूपात राहणार आहे. कारण पौर्णिमा आणि अमावास्या या दोन्ही तिथी माता लक्ष्मींना अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच या पौर्णिमेला किंवा अमावास्येच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मींना प्रिय असणाऱ्या काही सेवा केल्या, उपाय केले, तर निश्चितच आपल्याला त्याचं द्विगुणित असं फळ प्राप्त होत असतं. आणि याचा अनुभव अनेक महिलांना आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर या सेवा करत नसाल तर नक्कीच या सेवा करायला तुम्ही सुरुवात करा. त्यातल्या त्यात बघा, सगळ्यात महत्त्वाची जी सेवा असते पौर्णिमेची, ती सेवा म्हणजे सत्यनारायणाची सेवा. बघा, ज्यांच्या घरामध्ये अजूनही सत्यनारायणाची सेवा केली जात नाही त्यांनी नारळी पौर्णिमेपासून म्हणजे या शुभ दिवसापासून करायला सुरुवात करा. दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला जर तुम्ही पौर्णिमेचं व्रत केलं तर 100% तुमची जी काही आर्थिक समस्या आहे किंवा कर्जाच्या समस्या आहेत त्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते. तुम्ही जे काही काम करत आहात म्हणजे नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल तर त्यामध्ये यश मिळायला सुरुवात होते तुम्हाला. त्यामुळे सत्यनारायण कसा आपल्याला करायचा आहे याबद्दलची माहिती मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कसा सत्यनारायण करायचा आहे, त्याची पूजा मांडणी कशी करायची, हे सगळं काही या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही सत्यनारायण करू शकता. आता बघा, गुरुवारी जी नारळी पौर्णिमा आहे तिचा प्रारंभ गुरुवारी म्हणजे 27 तारीखला सकाळी 8:09 पौर्णिमा जी आहे ती प्रारंभ होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती जी आहे ती शुक्रवारी म्हणजे 28 तारखेला सकाळी 9:47 पौर्णिमा समाप्ती होणार आहे. त्यामुळे सत्यनारायणाची जी पूजा आहे म्हणजे सत्यनारायणाची सेवा पूजा करायची आपल्याला, ती गुरुवारीच करायची आहे. प्रदोष काळामध्ये करायची आहे. कारण बघा, दर महिन्याला केला जाणारा जो सत्यनारायण आहे तो प्रदोष काळामध्येच केला जातो. त्यामुळे गुरुवारी प्रदोष काळामध्येच आपल्याला ही जी सत्यनारायण जो आहे तो करायचा आहे. आता प्रदोष काळ म्हटलं तर बघा, सूर्यास्त होण्याच्या आधीचा जो 1-1.5 तास असतो तिथून प्रदोष काळाला सुरुवात होते आणि सूर्यास्त झाल्यानंतरचा जो 1-1.5 तास आहे म्हणजे हा संपूर्ण जो कालावधी आहे तो प्रदोष काळ असतो. म्हणजे साधारण 4:30 ते 5 वाजल्यापासून सत्यनारायणाची पूजा करायला तुम्हाला हरकत नाही किंवा मग 8-8:30 आपल्याला सेवा ज्या आहेत त्या केल्या तरी चालणार आहे. त्यामध्ये पण बघा, जर वेळ इकडे तिकडे झाली तरी काही फरक पडत नाही, त्याचं फळ आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळे सेवा आपल्याला मनापासून करायची आहेत. 100% तुम्हाला त्याची प्रचिती येणार म्हणजे येणारच. आता बघा, पौर्णिमेच्या दिवशी किंवा मग नारळी पौर्णिमेनिमित्त माता लक्ष्मींना प्रिय अशी एक वस्तू आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे. अगदी ₹5 वस्तू आहे ही. जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी ही वस्तू खरेदी करायची आहे. पण बघा, माता लक्ष्मींना अजूनही काही वस्तू प्रिय आहेत. त्या देखील वस्तू तुम्ही उद्या म्हणजे पौर्णिमेनिमित्त आपल्या देवघरामध्ये घेऊन येऊ शकता. जर नसतील या वस्तू तुमच्या देवघरामध्ये तर नक्कीच या पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही या वस्तू तुमच्या देवघरामध्ये घेऊन येऊ शकता. कुठल्या गोष्टींची खरेदी तुम्ही या दिवशी करू शकता तर बघा, तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर नक्कीच श्रीयंत्र तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घेऊ शकता. या व्यतिरिक्त बघा, तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. तसेच बघा, या व्यतिरिक्त तुमच्याकडे शंख अजूनही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तो देखील तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी या शुभ मुहूर्तावरती तुमच्या देवघरामध्ये म्हणजे घरामध्ये आणून त्याची स्थापना तुम्ही करू शकता. कारण बघा, शंख हा माता लक्ष्मींना देखील अतिशय प्रिय आहे. शंखाला माता लक्ष्मींचा भाऊ म्हटलं जातं आणि या व्यतिरिक्त भगवान विष्णूंच्या हातामध्ये देखील तुम्हाला कायमस्वरूपी शंख हा पाहायला मिळेल. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये शंख ठेवतो आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवतो तेव्हा आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुटू लागतात. पण बघा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे नक्कीच या वस्तू तुम्ही घेऊ शकता. या व्यतिरिक्त बघा, अजूनही काही वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसतील आणि त्या तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती तुमच्या घरामध्ये आणू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता. तसेच बघा, तर या दिवशी आपल्याला ₹5 एक वस्तू आपल्या देवघरामध्ये आणायची आहे, ती म्हणजे कवडी. कवडी ही देखील बघा माता लक्ष्मींना अतिशय प्रिय आहे आणि ती आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी.
बघा, आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक तरी कवडी ठेवायची आहे. याबद्दल आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कवडी जर ठेवायची असेल तुम्हाला देवघरामध्ये, तर विषम संख्येमध्ये आपल्याला ठेवायची आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त जर तुम्हाला ठेवायच्या असतील, तर मग तुम्ही 3 ठेवू शकता किंवा मग 5 ठेवू शकता, 7 ठेवू शकता, 9, 11 अशा पद्धतीने तुम्ही कवड्या ज्या आहेत त्या तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. मग कमीत कमी आपल्याला एक तरी कवडी आपल्या देवघरामध्ये ठेवायचीच आहे. या व्यतिरिक्त बघा, शुक्रवारी वरदलक्ष्मीचं व्रत देखील आहे. त्यामुळे वरदलक्ष्मीचं व्रत देखील तुम्ही करू शकता आणि ज्यांना वैभवलक्ष्मीचं व्रत सुरुवात करायची आहे करायला, तर त्यांनी देखील शुक्रवारपासून वैभवलक्ष्मीचं व्रत सुरू करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहेत आणि ₹5 ही कवडी जी आहे ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. आता ही कवडी घरी घेऊन आल्यानंतर तिला बघा दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर पुसून घ्यायची आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे. एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. त्या तांदळामध्ये ही जी कवडी आहे ती ठेवायची आहे. त्यानंतर त्या कवडीवरती हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करायचं आणि दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि मग त्या कवडीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी, या कवडीच्या रूपात तू माझ्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास कर आणि माझ्या घरामधून कधीच काढता पाया घेऊ नकोस. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या साध्या सोप्या भाषेमध्ये प्रार्थना करायची आहे. आणि ही जी कवडी आहे ती तुमच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी ठेवायची आहे. किंवा मग तुम्हाला जर तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची असेल किंवा मिस्टरांच्या पाकिटामध्ये ठेवायची असेल, तर तसं देखील तुम्ही करू शकता. मग थोड्या जास्त कवड्या घेऊन या, म्हणजे 3 कवड्या घेऊन या आणि एक तुमच्या पाकिटामध्ये ठेवा, एक मिस्टरांच्या पाकिटामध्ये ठेवा आणि एक जी कवडी आहे ती देवघरामध्ये ठेवू शकता. किंवा मग तुमचं दुकान वगैरे असेल तर तिथे गल्ल्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही निश्चितच करून पहा. तुम्हाला तुमचं जे काही काम तुम्ही करत आहात, म्हणजे व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होते. आता या कवडीवरती सेवा कोणत्या करायच्या आहेत, तर बघा, अर्थातच तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता, कुंकुमार्चन तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीने सेवा जर तुम्ही केल्या तर निश्चितच तिचे जे काही सकारात्मक अनुभव आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये घडणारच आहेत. बघा, या ज्या वस्तू आहेत ना, त्या वस्तू फक्त घरात घेऊन येऊन देवघरामध्ये ठेवायच्या नाही आहेत, तर त्यावरती तेवढ्या सेवा देखील झाल्या पाहिजेत. तरच त्याचे अनुभव जे आहेत, सकारात्मक अनुभव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात. श्रीयंत्राच्या बाबतीत पण म्हणायचं झालं तर बघा, श्रीयंत्र जेव्हा आपण घरी घेऊन येणार आहोत तेव्हा त्यावरती त्या सेवा ज्या आहेत त्या झाल्या पाहिजेत. श्रीयंत्र म्हणा किंवा कवड्या म्हणा, जेव्हा तुम्ही विकत घरी घेऊन येणार आहात तेव्हा ती एक वस्तूच असणार आहे. पण जेव्हा आपण त्यावरती सेवा करतो, पूजा करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तिच्यामध्ये जे काही सकारात्मक गुण आहेत, ऊर्जा आहेत, त्या बाहेर पडू लागतात. आणि म्हणून फक्त वस्तू देवघरामध्ये आणून ठेवायची नाही आहे, तर त्यावरती आपल्याकडून सेवा देखील झाल्या पाहिजेत. तेव्हाच त्याचा सकारात्मक अनुभव जो आहे तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. तर नक्कीच नारळी पौर्णिमेनिमित्त ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये घेऊन या. श्रीयंत्र म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत त्या नसतील तर तुम्ही नक्कीच घेऊन या, त्यावरती सेवा करा. कवडी जी आहे ती देखील आपल्याला आणायचीच आहे, सेवा करायची आहे आणि त्याचे जे काही अनुभव आहेत ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.